नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी एस.टी.आय. सागर कोपरे. तुमची कंबाईन गट क पूर्व परीक्षा एक रात्री पल्ल्याड येऊन ठेपलेली आहे. ही परीक्षा देण्यापूर्वी बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक चलबिचल माजलेली असते, की आता एक दिवसावर परीक्षा आली आणि आपण केलेला अभ्यास जो आहे, तो अभ्यास पुरेसा आहे की नाही? आपल्याला पेपर कसा जाईल? पेपर अवघड असेल तर काय? पेपर सोपा असेल तर काय? ह्या सगळ्या प्रश्नांची जी उत्तर आहे, मी तुम्हाला इथे देणार आहे आणि तुम्हाला जी काही उद्याची पूर्व परीक्षा आहे, ती पूर्व परीक्षा चांगल्या पद्धतीने फेस करता यावी यासाठी मी तुम्हाला थोडीशी एक स्ट्रॅटेजी सांगणार आहे. ओके. आजपर्यंत तुम्ही बराचसा अभ्यास केलाय परीक्षेसाठी म्हणजे मागच्या वर्षभरापासून म्हणा किंवा त्या पूर्वीच्या बऱ्याचशा काळापासून तुम्ही या परीक्षेसाठी अभ्यास करताय आणि तुम्ही खूप जिद्दीने, मेहनतीने अभ्यास केलेला आहे. हा आता मला विश्वास आहे तुमच्यावर. ओके. आणि तुमचा स्वतःवर या गोष्टीचा विश्वास असायला पाहिजे, की मी केलेला अभ्यास जो आहे तो पुरेसा आहे. का? कारण की जर कधी आपण परफेक्ट अभ्यास जर कधी म्हटलो, तर मित्रांनो तो परफेक्ट अभ्यास कधीच शक्य नसतो. प्रत्येक वेळी आपल्याला अशी जाणीव झालेली असते, जाणीव होत असते, की आणखी जर मला 7 दिवस मिळाले असते, तर मी आणखी चांगल्या पद्धतीने प्रिपेअर केलं असतं. आणखी 15 दिवस मिळाले असते, तर आणखी चांगल्या पद्धतीने प्रिपरेशन केलं असतं. अशा पद्धतीची भावना आपल्या मनामध्ये असते. परंतु मित्रांनो, ती भावना आज आता मनामध्ये येऊ देऊ नका. त्याचं कारण काय, की जनरली मला सांगा, की आपलं एक तप असतं 12 वर्षाचं, म्हणजे 12 वर्षाचा आपण तप मानतो. तुम्ही 12 वर्ष जर तपश्चर्या केली, तर एक वेळ ब्रह्मदेव तुमच्यावर खुश होऊन म्हणेल, की "सांग वत्सा तुला काय पाहिजे आणि तुला जे पाहिजे मी ते देतो." परंतु स्पर्धा परीक्षेचा, एम-पी-एस-सीचा अभ्यास करतांनी ती जी भावना आहे, की परिपूर्ण अभ्यासाची, तुम्ही 12 वर्ष अभ्यास केला, तरीसुद्धा पूर्ण होणार नाही. तरीसुद्धा तुमच्या मनात ही गोष्ट सलत राहील, की आणखी थोडा वेळ मिळाला, तर माझा अभ्यास पूर्ण होईल. मी अनुभवातून सांगतो, की आम्ही जेवढ्या काही परीक्षा दिल्या, ज्या परीक्षेत आम्हाला कमी मार्क मिळाले किंवा ज्या परीक्षेत जास्त मार्क मिळाले, चांगले मार्क मिळाले, प्रत्येक परीक्षेला जाण्याच्या पूर्वी ही भावना असतेच, की आपल्याला आणखी जर कधी थोडा वेळ मिळाला, तर आपण आणखी चांगल्या पद्धतीने प्रिपरेशन करू शकतो किंवा अपूर्णतेची भावना ती मनामध्ये असतेच. आता ही जी काही भावना आहे, ह्या भावनेला आपल्याला सांगावं लागतं, की आपण जो काही अभ्यास केलेला ना, तो अभ्यास आपला पुरेसा आहे उद्याच्या पेपरसाठी आणि आपण चांगल्या पद्धतीने प्रिपरेशन केलंय, हा आपल्या अभ्यासावर आपला विश्वास असायला पाहिजे आणि तो विश्वास जर कधी आपल्या अभ्यासावर असेल ना, तर पेपर हा आपल्याला नक्कीच चांगला सोडवता येतो, यात मात्र शंका नाही. आता आठवडाभरापूर्वीच आपली कंबाईन गट ब ची पूर्व परीक्षा झाली. त्या पूर्व परीक्षेमध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ही गोष्ट जाणवली, की पेपर थोडा जास्त टफ काढलेला किंवा जास्त प्रश्न लेंथी होते, जास्त प्रश्न अवघड होते, अशा पद्धतीची भावना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये होती. आता ह्या पेपरला पण तसाच म्हणजे उद्याच्या परीक्षेला सुद्धा तशाच पद्धतीचा पेपर येईल का? ही भीती सुद्धा बऱ्याचशा मुलांच्या मनामध्ये आहे. परंतु ती भीती अजिबात बाळगू नका मित्रांनो. एक गोष्ट लक्षात ठेवा, की आपली जी काही परीक्षा आहे तिला स्पर्धा परीक्षा म्हणतो. स्पर्धा परीक्षा म्हणजे काय, की पेपर अवघड आहे किंवा पेपर सोपा आहे. त्यात आपल्याला म्हणजे मार्क असे पासिंग मार्क नाहीये, की तेवढे मार्क आपल्याला मिळवायचेच आहेत तर आपण पास होणार. आपल्याला काय करायचंय, की इतरांपेक्षा चांगलं करायचं आहे. मग अवघड पेपर आला तर जसा आपल्याला अवघड येतोय, अख्ख्या महाराष्ट्राला अवघड येणार आहे. पेपर सोपा आला, आपल्याला सोपा जाणार, तर अख्ख्या महाराष्ट्राला अवघड जाणार. पेपर सोपा आला तर मेरिट जास्त जाणार, पेपर अवघड आला तर मेरिट कमी येणार. त्यामुळे पेपर सोपा किंवा अवघड ह्या गोष्टीचं दडपण अजिबात बाळगू नका. तुम्ही बिनधास्त निधड्या छातीने उद्याच्या पेपरला फेस करा. तुमचा अभ्यास परिपूर्ण झालेला आहे ना, त्या अभ्यासावर विश्वास ठेवा आणि उद्याचा पेपर व्यवस्थित द्या, चांगला द्या. ओके. आता ह्या गोष्टी ज्या काही आहेत जनरली समाधान आपण म्हणतो, की अभ्यासाचं समाधान. हे समाधान आहे ना, आपल्याला टेक्निकल समाधान आज मिळत नाही. आज आपल्याला मानसिक समाधान मानून घ्यावं लागतं. तर मानसिक समाधान आणि टेक्निकल समाधान यातला फरक सांगतो. मानसिक समाधान जे आहे ना, आपण आपल्या मनाला सांगावं लागतं, की माझा अभ्यास झालेला आहे आणि मी परीक्षेसाठी प्रिपेअर आहे. आणि टेक्निकल समाधान काय? ह्या 2 समाधानाच्या मध्ये आपली परीक्षा येते. म्हणजे आपण परीक्षा चांगल्या पद्धतीने फेस केली, तर आपल्याला टेक्निकल समाधान काय मिळतं, की चांगले मार्क मिळतात आपल्याला. चांगले मार्क मिळाले म्हणजेच काय, की आपली पास होण्याचे चान्सेस वाढतात आणि तेव्हा आपल्याला काय मिळतं, टेक्निकल समाधान मिळतं. आणि ते टेक्निकल समाधान मिळवायचं असेल, तर त्यापूर्वी आपल्याला परीक्षा चांगली द्यायची आहे आणि परीक्षा चांगली द्यायची असेल, तर आज आपल्याला मानसिक समाधान मानून घ्यायचं आहे मित्रांनो. आणि ही गोष्ट जर कधी तुम्ही केली, तर तुम्हाला पेपर चांगला जाणार यात मला शंका वाटत नाही. ओके. आणि स्वतःचा जो काही अभ्यास केलाय ना, अभ्यासावर विश्वास ठेवा, शांत राहा. म्हणजेच अ, मी असं म्हणेल, की जास्त तुमच्या मनामध्ये प्रश्न येऊ देऊ नका, की हे आलं तर काय, ते आलं काय, असं झालं तर काय, तसं झालं तर काय, ह्या गोष्टी मनामध्ये येऊ देऊ नका. त्या जर कधी नाही आल्या, तुम्ही शांत राहिलात, शांततेने जर उद्याच्या पेपरला फेस केलात ना, तर पेपर तुम्हाला चांगलाच जाणार, यात काहीही शंका नाही.
ओके. आता उद्याचा पेपर आहे. पेपरला जाण्यापूर्वी आपल्याला काय-काय प्रिपरेशन करायचं आहे. जनरली मी यावर आठवडा भरापूर्वी म्हणजेच गट ब च्या पूर्वपरीक्षेच्या अगोदर एक व्हिडिओ टाकलेला. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी मी सांगितलेल्या, की तुम्हाला पेपरला जाताना काय-काय करायचं आहे, काय-काय करायचं नाहीये. म्हणजे तुमच्या बेसिक गोष्टीपासून ते म्हणजे तुम्ही हॉल तिकीट घेण्यापासून ते तुमचे जे काही नियम तुम्ही वाचायचे आहेत, त्या नियमापर्यंत सगळा तो व्हिडिओ टाकलेला आहे. मी इथे तुम्हाला काही ॲडिशनल गोष्टी सांगणार आहे. त्या ॲडिशनल गोष्टी व्यवस्थित लक्षात द्या. चला, सगळ्यात पहिली गोष्ट काय, की ही मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेली नव्हती, की आपण जेव्हा परीक्षेला जातो, परीक्षेला जाताना आपल्याला अशा पद्धतीचे आपली जी काही अरेंजमेंट आहे, ते अरेंजमेंट बघायची असते. म्हणजे आपण जेव्हा तिथे एंटर करतो परीक्षेच्या सेंटरमध्ये, अशा पद्धतीने बी बिल्डिंग, ए बिल्डिंग, सी, डी जे काय असेल, त्या पद्धतीची बिल्डिंग त्यांनी दिलेली असते आणि आपल्याला जे काही आपला हॉल तिकीट किंवा आपला जो नंबर आहे, ज्या बिल्डिंगमध्ये आहे, ती बिल्डिंग आपल्याला तिथे शोधायची असते. ओके. मग आता तिथे हे जे काही अशा पद्धतीची बोर्ड त्यांनी लावलेला असतो आणि हा जो बोर्ड आहे, ह्या बोर्डमध्ये त्यांनी माहिती दिलेली आहे आपल्या सीट नंबर विषयी किंवा आपण आपला जो काही नंबर आहे कोणत्या हॉलमध्ये येणार आहे. आता जनरली यात आता हा कोणता आहे, इथे JSPM कॉलेजचा आहे आणि JSPM कॉलेजचा हा फोटो मी घेतलेला आहे लास्ट टाइम जेव्हा आठवडाभरापूर्वी जी पूर्वपरीक्षा झाली होती त्या पूर्वपरीक्षेमध्ये. ओके. आता व्यवस्थित लक्ष द्या. तुम्हाला जर की तुमचा नंबर शोधायचा आहे ना, कसा शोधायचा मी शॉर्टमध्ये सांगतो. ओके. आता इथे हा नंबर आहे PN039169 PN039192. ओके. आता ह्या नंबर असेल, आपला जो काही नंबर आहे ना, आपण अगोदर आपला नंबर बघा किती आहे. आपला नंबर ह्या ज्या काही सिरीज आहेत त्या सिरीजच्या मध्ये असायला पाहिजे. जनरली 24 विद्यार्थ्यांची सिरीज असते, म्हणजे एका हॉलमध्ये 24 विद्यार्थी बसवले जातात आणि त्या 24 विद्यार्थ्यांचा प्रत्येकाचा नंबर इथे नसणार आहे. आपला जो काही नंबर आहे आपल्याला त्या 2 नंबरच्या मध्ये असणं अपेक्षित आहे. जनरली जर कधी माझा लास्ट डिजिट जो आहे, जर कधी मी 174 जर कधी म्हटलो, 174 शेवटचे 3 डिजिट सांगतोय, कारण की त्या अगोदरचे सगळे डिजिट इथे समान आहेत. ओके. आता 174 म्हटलो ना, तर हे 169 ते 192 यांच्या मध्ये येतात. म्हणून काय, की मी ह्या हॉलला जाणार. ओके. जर कधी माझा क्रमांक 132 असेल, 132 म्हणजे काय, की मी इथे शोधणार. 132 च्या अगोदर आणि नंतर काय, इथे बघा PN039, इथे PN039 हे कॉमन आहे. पुढे किती आहे 121 आणि इकडे किती आहे 144. म्हणजे काय, की माझा क्रमांक जो 132, 144 आणि 121 आणि 144 या दोघांच्या मध्ये येतो ना, तर मग माझा कोणता, की हा रो माझा बनतो, हा हॉल माझा बनतो. याबद्दल काय सांगितलंय त्यांनी बघा, बी बिल्डिंग मध्ये आहे आणि सेकंड फ्लोअरला आहे. म्हणजे तुम्हाला बी बिल्डिंग मध्ये जायचंय आणि सेकंड फ्लोअरला जायचंय. त्या व्यतिरिक्त काय, की तुमचा रूम नंबर, इथे रूम नंबर दिलेला असतो. त्या फ्लोअरवर गेल्याच्या नंतर ती जी रूम आहे ती रूम आपली असणार आहे किंवा आपल्यासाठी तिथं अरेंजमेंट केली असणार आहे. जनरली एका रूम मध्ये 24 जणांची अरेंजमेंट केली असते. त्या 24 पैकी आपण एक असतो आणि अशा पद्धतीने आपल्याला आपला जो काही नंबर आहे तिथे शोधायचा आहे आणि जिथे आपल्याला आपला हॉल दिलेला आहे त्या हॉलमध्ये जाऊन बसायचं आहे. अशा पद्धतीचे ही जी गोष्ट होती, ही जनरली मला विद्यार्थ्यांनी सांगितली, की इथे अडचण येते, त्या गोष्टी व्यवस्थित सांगा नेक्स्ट टाइम. तर मग मी ही गोष्ट तुम्हाला इथे सांगत आहे. ओके. बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलेल्या. तो लास्ट व्हिडिओ जो मी इथे एंड स्क्रीनला किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये दोन्हीकडे टाकून ठेवील. तुम्ही तो बघा, तुम्हाला त्याची गरज असेल. जनरली गरज कशी, की त्या व्हिडिओमध्ये मी काय सांगितलंय, की तुमच्या हॉल तिकीट पासून ते तुम्हाला ज्या ज्या गोष्टी काय पाहिजे त्या सगळ्या गोष्टी त्यात सांगितल्या आणि सेम त्याच गोष्टी गट क च्या पूर्वपरीक्षेला सुद्धा लागू होतील. ओके. आणि नेक्स्ट काय मी नेहमी सांगत असतो, की तुम्हाला परीक्षेमध्ये तुम्ही जेव्हा जाता, तर तुम्ही परीक्षा हॉलमध्ये बसलात आणि तुम्हाला प्रश्नपत्रिका दिली. मी काय सांगतोय, प्रश्नपत्रिका दिली आणि तिला स्टिकर लागलेला आहे, ते आपण फाडू शकत नाही. त्यावेळेस तुम्हाला काय करायचं मित्रांनो, ही जी सिरीज आहे ना, तिथे त्याच्या पाठीमागे कच्च्या कामाच्या जागेवर ही सिरीज लिहून घ्या. तिथे वेळ असतो परीक्षा सुरू होण्यापूर्वी. आपल्याला ती फाडण्याची तर परमिशन नसते, पण तिथे कच्च्या कामासाठी जागा असते. तिथे ही सिरीज लिहून घ्या. ही सिरीज जर काही तुम्ही लिहिली, तर तुम्हाला गणिताचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी सोपे जातात. बरेचसे प्रश्न यावर आधारित असतात. म्हणजे जनरली प्रत्येक परीक्षेमध्ये किमान एक तरी प्रश्न असतोच. कधी-कधी 2, 3, 4 प्रश्न सुद्धा येतात आणि मग प्रत्येक वेळेस तुम्ही सिरीज काढणार किंवा तुमचे जर कधी हे नंबर पाठ असतील ना, तरी सुद्धा मित्रांनो ही सिरीज काढून ठेवा. कारण लास्ट परीक्षेत काय झालेलं, की हे जे काही वरचे लास्ट कोणती, की गट ब ची जी परीक्षा झाली त्या परीक्षेचं सांगतोय. हे जे काही वरचे नंबर असतील किंवा खालचे नंबर असतील, दोघांनाही जे नंबर आहेत ना, त्या आयोगाने वरच्या सिरीजचे दिलेले. मग अशा वेळेस काय होतं, की आपली गफलत व्हायला लागते. नंबर पाठ असून सुद्धा, की तो नंबर इथे दिलेला नाही म्हटल्यावर काय, की मग अडचणी येतात. मग त्यावेळी काय करायचं मित्रांनो,
हे जर समोर असेल ना तिथे सिरीज, तर तुम्हाला टपकन लक्षात येतं, तुमचा वेळ वाचतो. आणि आपल्याला वेळ वाचवायचा आहे, 60 मिनिटांमध्ये 100 प्रश्न सोडवायचे आहे. ही गोष्ट तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्या मित्रांनो. ओके. आता जनरली मी इथे तुम्हाला एक बेसिक गोष्ट सांगतो, की गट ब ची पूर्वपरीक्षा झाली, आता गट क ची पूर्वपरीक्षा आहे. आता हा जो काही इन बिटवीन फेज आहे, ह्या फेजमध्ये आपण काही गोष्टी शिकून जायला पाहिजे. म्हणजे काय, की आपण म्हणतो ना, की जर कधी आपल्याला काही चुका अगोदर झालेल्या असतील, तर त्या चुका रिपीट व्हायला नको. ओके. त्यासाठी मी काय केलं, तुमच्यासाठी एक प्लॅन बनवला आणि तुम्हाला मी एक गोष्ट सांगू इच्छितो, की मी इथे प्रमोशन करण्यासाठी आलेलो नाही किंवा तुम्ही यशवंत अकॅडमीला किंवा माझ्याबद्दल तुमची आपुलकी असेल, तर हे व्हिडिओ बिलकुल बघू नका. तुम्हाला याची गरज किती आहे, गरज किती वाटते, त्यावरून ठरवा की हे व्हिडिओ बघायचे आहेत की नाही. कारण की तुमचा जो काही पुढचा पिरियड आहे परीक्षेच्या अगोदरचा, हा हा पिरियड खूप क्रुशियल आहे आणि हा योग्य गोष्टींमध्येच इन्व्हेस्ट व्हायला पाहिजे आणि तुम्हाला जर ह्या गोष्टींची गरज वाटत असेल, तरच तुम्ही घ्या. आणि आणखी एक गोष्ट सांगू इच्छितो, की सगळ्यात पहिले ह्या गोष्टीचा विचार करा, की हे जे प्लॅन आहे, हे प्लॅन तुम्हाला कोण सांगतंय? ह्या गोष्टींचा आम्ही अनुभव घेतलाय, त्या गोष्टीतून सक्सेस मिळवलाय आणि त्यानंतर आम्ही तुमच्या समोर आलोय आणि प्लॅन सांगितलाय. तर प्लॅन काय आहे? गट ब च्या पूर्वपरीक्षेतून आपण काय शिकतोय? जर आता आपल्याला जी-एसचे जे प्रश्न आहेत, जे जी-एसचे प्रश्न खूप लेंदी वाटायला लागलेत, खूप मोठे वाटायला लागले, ते वेळेत कव्हर नाही झालेत. मला विद्यार्थी सांगतायत, की "सर मला गणिताला 5च मिनिटं, 10च मिनिटं मिळाले." गणिताला 5 आणि 10 मिनिटं जर कधी तुम्ही शिल्लक ठेवत असाल, तर तुमचे पास होण्याचे चान्सेस 0 होतात. त्यामुळे तुम्हाला 35 ते 40 मिनिटाच्या आत काहीही करून जी-एस कव्हर करायचा आहे. आणि तो जी-एसचा जो काही लेंदी प्रश्न असतात, लेंदी प्रश्न ॲक्चुअलमध्ये लेंदी नसतात. त्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे, हे महत्त्वाचं असतं. म्हणजे की कोणत्या वाक्यावर, कोणत्या शब्दांवर भर द्यायचा आहे, हे महत्त्वाचं असतं. आणि तुम्ही ॲक्चुअली एक्झॅक्ट जर कधी तुम्ही तिथेच पोहोचलात ना, हा जो लेंदी प्रश्न आहे तुमच्यासाठी असा श्रिंक होऊन जातो. आणि ते कशा पद्धतीने करायचंय, यासाठी आठवले सरांनी हा व्हिडिओ टाकलाय. आणि गणिताचे जे काही प्रश्न आहेत, त्या गणिताचे गट ब च्या प्रश्नांचे एक ॲनालिसिस म्हणजे की त्या प्रश्नांची उत्तरं मी अगोदर दिलेली, ॲनालिसिस म्हणजे त्यातलं ते कशा पद्धतीने सोडवायचे तेही सांगितले. पण गट क साठी त्याचं काय प्रिपरेशन करून जायचं, याच्यासाठी मी हा व्हिडिओ टाकलाय. आणि यात तुम्हाला काय सांगितलंय, की जे काही गट ब चे सोपे-सोपे प्रश्न होते, त्या सोप्या प्रश्नांपर्यंत आपण सगळ्यात अगोदर कशा पद्धतीने पोहोचू शकतो. म्हणजे जनरली असे काही प्रश्न होते, की तुम्ही त्या प्रश्नांकडे बघितलं तर 2 सेकंदात तो प्रश्नच तुम्हाला उत्तर सांगेल, अशा पद्धतीचे प्रश्न होते आणि विद्यार्थी त्या प्रश्नांपर्यंत पोहोचलेच नाही. मग तुम्हाला त्या प्रश्नांपर्यंत पोहोचायचं किंवा सगळ्यात अगोदर अशा प्रश्नांपर्यंत पोहोचायचं, की ते सोपे-सोपे आहे. म्हणजे तुम्हाला जर कधी 10 मिनिट जर असतील ना, तर 10 मिनिटांमध्ये सुद्धा तुम्ही 14-15 प्रश्नांपर्यंत पोहोचू शकतात आणि उरलेले जे 10 मिनिट असतात तुमचे शेवटीचे 5-6 प्रश्नांसाठी अवघड जे असतात किंवा लेंदी असतात त्या प्रश्नांना द्यायचे असतात आणि त्याचं प्लॅनिंग कसं करायचं, त्यासाठी मी हा व्हिडिओ टाकलेला. आणि मी तुम्हाला मगाशी बोललो, की मी गट ब परीक्षेच्या पूर्वी म्हणजे परीक्षेला जाण्यापूर्वी तुम्हाला काय-काय प्रिपरेशन करून जायचंय, ही सेम हेडलाईनवर मी तो व्हिडिओ टाकलेला. तुम्हाला त्याची गरज किती वाटते त्यावरून तो व्हिडिओ बघा. तुम्हाला त्याचा फायदा होईल. ओके. आणि उद्याची जी काही पूर्वपरीक्षा आहे, त्या पूर्वपरीक्षेसाठी यशवंत अकॅडमीकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.